नमस्कार मंडळी। तर बऱ्याचशा मैत्रिणी दिवाळीचं फराळ बनवतात आणि हे फराळ बनवताना आपल्याला जर योग्य प्रमाण घेता आलं नाही तर बऱ्याच मैत्रिणींचे पदार्थ हे बिघडतात। तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केला आहे। तर सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे शंकरपाळी। बऱ्याच मैत्रिणींचे शंकरपाळे बिघडतात म्हणजे कसं की तेलात तळताना ते विरघळतात किंवा मग तळून झाल्यावर खाताना ते खूप कडक होतात। तर सगळ्यात आधी शंकरपाळे जर तळताना तेलात विरघळत असतील तर समजायचं की आपण त्यामध्ये जे तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकलेलं असतं ते जास्त झालं असेल। तर बिघडलेले शंकरपाळे नीट करण्यासाठी भिजवलेल्या पिठात परत थोडासा मैदा घालून व्यवस्थित मळून घ्या आणि ते मळताना थोडा दुधाचा किंवा पाण्याचा हात लावा। मैदा त्यामध्ये ॲड केल्यानंतर जे तुपाचं मोहन आहे ते अगदी बरोबर होईल आणि विरघळत असलेले शंकरपाळे हे नीट येतील। आणि जर समजा शंकरपाळे जास्त कडक झाले असतील तर ते कडक का होतात की आपण जे शंकरपाळ्यांचं पीठ भिजवतो ते जास्त सैलसर असतं किंवा पातळ असतं, त्यामुळे शंकरपाळे आपण तळले की ते कडक होतात। तर त्यासाठी थोडा मैदा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आणि हा मैदा परत मळलेल्या शंकरपाळ्यांच्या पिठामध्ये मिसळून व्यवस्थित पीठ हे घट्ट करून घ्यायचं आणि मग शंकरपाळे करायचे। बघा, दोनही प्रकारे तुम्ही बिघडलेले शंकरपाळे हे व्यवस्थित करू शकतात। आणि केव्हाही शंकरपाळे तळताना तेल हे मध्यम गरम असावं, म्हणजेच आपण शंकरपाळ्यांचं थोडंसं पीठ टाकून पाहिलं ते लगेच वरती यायला पाहिजे पण करपायला नको। असं हे तेल व्यवस्थित तापवून आणि मगच त्याच्यात शंकरपाळे तळून घ्यायचे। आणि केव्हाही शंकरपाळे तळताना हे गॅसची फ्लेम मंद ठेवूनच तळायचे आहेत। जास्त हाय फ्लेम केली तर शंकरपाळे हे अगदी वरती तळले जातात, म्हणजे ते कडक होतात। आणि मध्यम फ्लेमवर तळले तर ते व्यवस्थित तळले जात नाही, म्हणून केव्हाही मंद आचेवरच शंकरपाळे तळून घ्यायचे। हे झालं शंकरपाळ्यांची सुरुवातीची माहिती। आणि पुढचं म्हणजे कसं की शंकरपाळे बनवताना आपण जे साहित्य घेतो ते मोजण्यासाठी एकाच वाटीचा उपयोग करायचा आहे आणि त्या वाट्याही सारख्याच घ्यायच्या। लहान वाटी मोठी वाटी असं नाही करायचं, अगदी एकसारख्या वाट्या घ्यायच्या। आणि मैदा किंवा रवा भरताना जास्त दाबून भरायचा नाही, अगदी अलगदच त्या वाटीत टाकून आणि मग मोजून घ्यायचं आहे। आणि तेल किंवा तूप घेताना ते वितळूनच घ्यायचं आहे, घट्ट तेलाचा किंवा तुपाचा वापर नाही करायचा। म्हणजे बघा, तुम्ही बनवत असलेले शंकरपाळे हे अगदी परफेक्ट प्रमाणात तयार होतील आणि अगदी खुसखुशीत तयार होतील। तर ही झाली शंकरपाळ्यांची माहिती। त्यानंतर बऱ्याचशा मैत्रिणी पहिल्यांदाच फराळाचे पदार्थ बनवतात, तर बनवायच्या आधीच मैत्रिणींना भीती वाटते हा पदार्थ नीट येईल किंवा नाही। तर त्यासाठी तुम्ही जर पहिल्यांदाच फराळाचे पदार्थ बनवत असाल तर घाबरू नका, डोकं अगदी शांत ठेवा आणि मगच पदार्थ बनवायला सुरुवात करा। आणि सुरुवातीला काय करायचंय, अगदी थोड्या छोट्या वाटीचं प्रमाण घेऊन कोणताही पदार्थ बनवून बघायचा आहे, म्हणजे तो पदार्थ बिघडला तरी तुम्हाला जास्त वाईट वाटणार नाही, म्हणजे साहित्यही कमी वाया जाईल आणि व्यवस्थित आला की मग त्याच प्रमाणात जास्त प्रमाणात तुम्ही साहित्य घेऊन तो पदार्थ बनवू शकतात। म्हणून आधी डोकं शांत ठेवायचं आणि मग फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात करायची, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि आपण प्रत्येक फराळासाठी जे साहित्य वापरतो ते अगदी ताजं वापरायचं आहे, म्हणजे जुनाट मैदा किंवा रवा वापरू नका, त्यांचा जो वास असतो तो पदार्थांना लागतो, तर चवही वेगळी लागते। म्हणून केव्हाही कोणत्याही पदार्थ बनवताना, दिवाळीचंच नाही तर दुसरेही कोणते पदार्थ बनवताना अगदी ताजं सामान वापरायचं आहे। मैदा किंवा रवा लगेच किराणा दुकानातून आणून आणि मगच पदार्थ बनवायचे आहेत। आणि बरेचसे पदार्थ असे असतात की त्यांची तयारी आपल्याला 10 ते 11 दिवस आधीच करायची असते, म्हणजे अनारसे, भाजणीची चकली किंवा बेसनचे लाडू। तर यांची तयारी तुम्ही आधीच करायला सुरुवात करा। वेळेवर हे पदार्थ तयार होत नाही, तर अनारशांचं पीठही बनवायला आपल्याला 10 ते 12 दिवस लागतात, चकलीची भाजणी पटकन होत नाही। किंवा बेसन लाडूसाठी लागणारं जे बेसन पीठ आहे ते अगदी व्यवस्थित जाडसर दळून आणायचं, तेही जर चक्कीमध्ये गर्दी असेल तर पटकन दळून होत नाही। म्हणून बऱ्याचशा 2-3 पदार्थांची जी तयारी आहे ती तुम्ही 9 ते 10 दिवस आधीच सुरू करा। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे रवा लाडू।
बऱ्याच मैत्रिणींचे रव्याचे लाडू बिघडतात, म्हणजे पाक कच्चा राहतो किंवा जास्त पाक होतो आणि त्यामुळे लाडू नीट येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे रवा लाडू बनवण्यासाठी केव्हाही बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आणि तो भाजताना जाड बुडाच्या कढईचाच उपयोग करायचा आणि अगदी मंद आचेवर हा रवा नीट भाजून घ्यायचा आहे खमंग असा. आणि त्यासाठी लागणारा जो पाक आहे तो एकतारी पाकच करायचा आहे. पण मिश्रण जर पातळ झालं म्हणजे लाडू आपण बनवतो पण ते असे बसतात, व्यवस्थित वळत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, आपण जेव्हा रवा भाजून पाकात टाकतो तर त्या पाकातला 1 वाटी भरून पाक बाजूला काढून घ्यायचा आहे. रवा टाकून द्यायचा, व्यवस्थित मुरला की त्यानंतर अंदाज बघायचा की मिश्रण जर घट्ट असेल तर त्याच्यात तुम्ही बाजूला काढून ठेवलेला पाक टाकू शकतात. यामुळे काय होतं की लाडूंचं मिश्रण हे जास्त पातळ होत नाही आणि आपल्याला अंदाजाने पाक थोडा थोडा टाकता येतो. आणि जर लाडू वळत नसतील तर समजा पाक कच्चा राहिला, त्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं मिश्रण एका डिशमध्ये घेऊन ते डीप फ्रीजरमध्ये 5 मिनिट ठेवून बघा आणि नंतर चेक करा. ते तसंच पातळ राहिलं तर समजा पाक कच्चा राहिला आहे. तर त्यासाठी आपण कढईमध्ये जे मिश्रण ठेवलेलं असतं लाडूचं ते परत गॅसवर ठेवा, थोडंसं गरम करा, म्हणजे गरम गरम याच्यात तो पाक परत थोडासा घट्ट होईल, शिजेल आणि मग लाडू वळायला घ्या, मस्त वळतात. किंवा याच्या विरुद्ध पाक जर जास्त कडक झाला असेल तर मिश्रण अगदी मोकळं मोकळं होतं, लाडू वळत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, तयार मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी व्यवस्थित असं बारीक करा, म्हणजे काय होईल की त्याच्यातले जे खडे वगैरे असतात ते दळले जातात आणि मिश्रण अगदी मऊ तयार होतं. आणि त्यानंतर तुम्ही लाडू वळून बघा, अगदी छान असे लाडू तयार होतात. त्यानंतर पुढचा पदार्थ आहे करंजी. तर करंजीचं पीठ मळताना अगदी छान घट्टसर असं मळायचं आहे, छान घट्ट भिजवायचं आहे, जास्त पातळ भिजवू नका. आणि जर तुम्ही साठ्याची करंजी करत असाल तर जास्त साठा लावू नका, यामुळे करंजी जास्त तेल ओढते, तेलकट होते. आणि करंजी ही केव्हाही मंद आचेवरच तळा, गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि मगच तळा, यामुळे करंजी अगदी भरपूर दिवस छान राहते. पुढचा पदार्थ आहे शेव. शेव करताना मुख्यतः म्हणजे सोडा वापरू नका. बऱ्याच मैत्रिणी शेवचं पीठ भिजवताना त्यामध्ये सोड्याचा वापर करतात, तर सोडा अजिबात वापरू नका. आणि मोहनही जास्त वापरू नका, अगदी व्यवस्थित मोजूनच मोहन टाका. आणि शेवचं पीठ खूप घट्ट ठेवू नका, त्यामध्ये आपण जेव्हा ओवा वगैरे टाकतो तर त्या कुटूनच टाका. आणि तळताना तेल हे मध्यम गरम ठेवा. पण आपण जेव्हा झाऱ्याने शेव तेलामध्ये बनवतो तर तेव्हा गॅसची फ्लेम मोठी करा आणि शेव बनवून झाली की गॅसची फ्लेम कमी करून आणि मग तळून घ्या, यामुळे शेव अगदी व्यवस्थित अशी तळली जाते. त्यानंतर पुढचा पदार्थ आहे चकली. तर चकलीचं पीठ हे तुम्हाला जेवढ्या चकल्या करायच्या तेवढं एकदाच मळून घ्या आणि बाजूला ठेवा. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही चकल्या बनवाल तेव्हा थोडं थोडं पीठ घेऊन अगदी छान मळून घ्या आणि मग चकल्या करा. चकलीचं पीठ हे खूप घट्ट असेल तर चकली तुटते आणि पातळ असेल तर चकलीला व्यवस्थित काटे येत नाही. त्यासाठी चकलीचं पीठ अगदी छान असं मळून घ्या, व्यवस्थित भिजवा. आणि चकली ही तळताना केव्हाही मध्यम गॅसची फ्लेम ठेवूनच तळा. आणि जर समजा तुम्ही बनवत असलेल्या चकलीचे तुकडे पडत असतील तर पीठ अगदी व्यवस्थित मळा, पाणी अजिबात त्याला लावू नका. तुम्ही तळत असलेली चकली ही तेलात विरघळत असेल तर समजा की तेलाचं मोहन जास्त झालं, तर त्यासाठी काय करायचं आहे, चकलीचं जे कोरडं पीठ आपण काढून ठेवलेलं असतं ते भिजवलेल्या पिठात मिसळून अगदी व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे तेलाचा जो बॅलन्स आहे तो अगदी बरोबर कव्हर होतो आणि त्यामुळे बिघडलेली चकली ही अगदी व्यवस्थित येते. तर आजच्या व्हिडिओत मी बऱ्याचशा बिघडलेल्या पदार्थांना आपण व्यवस्थित नीट कसं करू शकतो त्यासाठी भरपूर अशा टिप दिलेल्या आहेत. त्या माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना उपयोगी येतील, तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा, जेणेकरून दिवाळीचं फराळ हे अजिबात बिघडणार नाही. आणि जरीही एखादा पदार्थ बिघडला तरी तो आपण व्यवस्थित कसा करू शकतो, तर हा व्हिडिओ माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना नक्कीच कामात येईल. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.